कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मागील 8 महिन्यांपासून कुंभारली ग्रामस्थ जल जीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व योजनेतील झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी वारंवार तक्रारी पंचायत समिती मंडणगड पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे करीत होते, परंतु प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आंदोलनाचा पावित्रा घेत आज ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। यावेळी सुस्त प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मनसे पक्षाचे नेते व खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाणी पुरवठा विभागाच्या सुस्त अधिकारी जावेद यांना फैलावर घेत 15 जून पूर्वी कुंभारली ग्रामस्थांना नवीन विहीर बांधून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले। यावेळी वैभव खेडेकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे। कुंभारली ग्रामस्थ मंडळ, युवा मंडळ, महिला मंडळाच्या वतीने आज कुंभारली गावातील नळपाणी योजनेसंदर्भात इथे आंदोलन घेण्यात आलं। गेली 8 महिने ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ सर्वजण इथे आंदोलन करत आहेत। या आंदोलनामागचा हेतू एवढाच आहे की दूषित विहिरीचं पाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रशासन आमच्या ग्रामस्थांना ते पिण्यासाठी भाग पडत होतं आणि या संदर्भात सातत्याने गेल्या 8 महिने या ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता। खरं तर मी ज्यावेळेला आज सार्वजनिक पूजेला गेलो त्याच वेळेला तिथला मी विहिरीचे निरीक्षण केलं आणि खरोखरच त्या शेजारच्या तलावातलं दूषित पाणी त्या ठिकाणी आडवं बोर मारून घेण्याचा प्रयत्न केला होता। खरं तर हे चुकीच्या नियमाने केलेलं काम होतं आणि मग मी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी इथले बीडीओ असतील, इथले गवारे साहेब आहेत, इथल्या जवाते मॅडम आहेत, यांच्याशी संपर्क साधून हे तुम्ही चुकीचं काम केलेलं तुम्ही कशा चांगल्या पद्धतीने करावं याच्या सूचना मी केल्या होत्या। त्याची दखल घेऊन ह्या आंदोलनाची गेल्या 15 दिवसापूर्वी नवीन उद्भव त्याने त्या ठिकाणी पाहिला, नवीन जागा पाहिली आणि ते विहिरीचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला। आज ह्या सगळ्या गोष्टीला मे महिना आला। आमच्या सर्वांचं ग्रामस्थांचं म्हणणं होतं की जूनच्या 15 तारखेपर्यंत ही विहीर व्हावी, नवीन विहीर। याची आता चर्चा झाली। आमच्या महिला मंडळाने जोरदार आंदोलन केल्यामुळे आणि तरुण वर्गाने आणि सगळ्या ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने मान्य केलेलं आहे की येत्या 15 दिवसामध्ये ही नवीन विहिरीचं काम या ठिकाणी सुरू होईल आणि ते पूर्ण केलं जाईल अशा प्रकारचं पत्र आम्हाला जवाते मॅडम यांनी दिलेलं आहे। त्यांना लागणारं सगळं सहकार्य आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत आणि एक चांगला आदर्श आमच्या या कुंभारवाडीच्या सगळ्या ग्रामस्थ मंडळाने घालून दिला आहे की जर का अन्यायाला वाचा फोडायची असेल तर एकजुटीने त्या ठिकाणी आवाज उठवावा लागतो, तरच हा अन्याय दूर होतो। याचं उत्तम उदाहरण आजची ही नळपाणी योजना आहे। त्यामुळे मंडणगडच्या मला सगळ्याच ग्रामस्थांना सांगायचं आहे की आमच्या कुंभारलीच्या गाववाल्यांचा तुम्ही आदर्श घ्या। तुमच्या गावात जर का एखादी चुकीची गोष्ट होत असेल त्याच्याविरुद्ध आवाज उठवा। आमच्यासारखे सगळेच कार्यकर्ते तुमच्या बरोबर असतील आणि या मंडणगड तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून चांगली कामं व्हावी यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी असू। आज या ग्रामस्थ मंडळाचा या ठिकाणी विजय झाला असं मी या ठिकाणी समजतो आणि शुद्ध पाणी या महिनाभरामध्ये शुद्ध पाणी, चांगलं पाणी आमच्या ग्रामस्थांच्या घराघरामध्ये जाईल आणि निश्चित त्याचे आशीर्वाद या सगळ्या आमच्या मंडळींचे असतील असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे, शुद्ध